सध्या मराठा आरक्षण जरांगे पाटील आरक्षण जोरात सुरू आहे. मुंबईमध्ये आंदोलन धडकणार आहे. त्यांना आरक्षण देताना सुद्धा तारीख पे तारीख राज्य सरकार द्यायला आहे. त्यामुळे कुठेतरी मराठा समाज आक्रोशवाला आहे, ओबीसी समाज आक्रोशवाला आहे. आपल्याबरोबर राजू शेट्टी साहेब आहेत की काय सांगाल ह्या दोन्ही समाजामध्ये सध्या तेढ निर्माण होऊ लागले. छगन भुजबळ एक साईडला आपलं व्यक्तिमत्व करा, जरांगे पाटील एक साईड करा. तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? नाही, मराठा आरक्षणाला आमचा पहिल्यापासून पाठिंबा आहे. पण त्यांना मराठा समाजाला आरक्षण देत असताना सुद्धा ओबीसी समाजावर कुठेही अन्याय होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे. म्हणून पहिल्यांदा केंद्र सरकारनं पुढाकार घेऊन 50% वर आरक्षण देता येत नाही हा जो नियम आहे तो केंद्राच्या अखत्यारीतला प्रश्न आहे. त्यांनी पहिल्यांदा तो 50%ची अट काढून टाकणं गरजेचं आहे. तामिळनाडूमध्ये सगळ्यांनाच आरक्षण दिलेलं आहे. त्यामुळं कोणी कोणाच्या विरोधात वाद घालत नाही. तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. म्हणून पहिल्यापासून, कारण मराठा समाज हा प्रामुख्यानं शेती करणारा समाज आहे आणि आज आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्यामध्ये प्रमाण बघितलं तर सर्वाधिक प्रमाण हे मराठा समाजाचं आहे. तेव्हा जे शेतीमुळे उद्ध्वस्त झालेले आहेत आणि त्यांना पुन्हा आर्थिकदृष्ट्या स्थिरतावर होण्यासाठी जशी शिक्षणाची आवश्यकता आहे तसंच नोकऱ्यांची सुद्धा आवश्यकता आहे. म्हणून त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पहिल्यापासूनची आहे आणि म्हणून आमचं त्याला समर्थन आहे. आता 20 तारखेपासून जरांगे पाटलांचं जे आंदोलन सुरू होईल त्यालाही आमचा पाठिंबा असेल. त्याचबरोबर आज केंद्र सरकारनं आणखीन एक कायदा करून ठेवलेला आहे वाहनाच्या संदर्भातला. समजा रस्त्यावर अपघात झाला आणि ड्रायव्हरनं पळून जायचं नाही किंवा त्याला 7 वर्षाची शिक्षा, 7 लाख दंड आणि 10 वर्षाची शिक्षा, हे अन्यायी जे कलम लावलेलं आहे हे चुकीचं आहे. अपघात हा अपघात असतो, कुणी मुद्दा म्हणून करत नाही, लक्षात घ्या. आणि त्यामुळं अशा प्रकारचं शिक्षा करणं हे चुकीचं आहे, दंड करणं चुकीचं आहे. ज्याच्याकडं 7 लाख रुपये आहे तो ड्रायव्हर कशाला होईल? तो स्वतःची गाडी घेऊन फिरेल. म्हणजे किती मोठा विनोद आहे. त्यामुळे कष्टकऱ्यांची ही सरळ सरळ चेष्टा आहे. आणि बऱ्याच वेळा असं होतं की अपघात हा लादला जातो. म्हणजे समोरच्यानं अपघात घडवला तर मग ज्याचा काही संबंध नाही त्याला शिक्षा का, त्याला दंड का? पळून जायचं नाही असं म्हटलं जातं. पण बहुतेक वेळा असं होतं जेव्हा रस्त्यावर अपघात होतो त्यावेळी जे मोठं वाहन असेल त्या वाहनाला जबाबदार धरून रस्त्यावरचं पब्लिक बेदम मारहाण करतं. काही वेळा मारहाणीमध्ये ड्रायव्हरचा मृत्यू झालेल्या सुद्धा घटना घडलेल्या आहेत. तेव्हा जीव वाचवण्याचं तो काही कायद्यापासून पळ काढत नाही. जीव वाचवण्यासाठी तो प्रसंग टाळण्यासाठी तो पळ काढत असतो. पण पळून जायचं नाही असं नियम करणं म्हणजे मग त्याच्या जीविताची हमी घेणार आहे का सरकार? म्हणजे एक प्रकारे अव्यवहारी अशा प्रकारचा हा कायदा आहे. कष्टकऱ्यांच्या मुळावर उठणारा हा कायदा आहे. त्याला आमचा विरोध आहे. केंद्र सरकार एकीकडे सगळे कायदे लागू करले त्यामुळं सर्वसामान्यांना याचा फटका बसतोय. आज जर 9 वर्षात जर बघितलं तर निश्चितच, आणि जे काही कायदे करायचे ते गरिबांच्यासाठी, गोरगरिबांच्यासाठी. पळून गेला तर 7 लाख रुपये दंड आणि 10 वर्षाची शिक्षा असं म्हणतं. मग नीरव मोदी, ललित मोदी ही मोदी मंडळी पळून गेलेली आहेत, त्यांना कसली शिक्षा करणार आहात? म्हणजे आर्थिक गैरव्यवहार करा, देश सोडून पळून जा, तुम्हाला अभय मिळेल. आणि छोटी मोठी काही घटना घडली तर तुम्हाला शिक्षा मिळेल. वारे केंद्र सरकार. आपल्याबरोबर ते राजू शेट्टी यांनी सांगितलं की जो मोठा एक कायदा केला आहे फक्त छोट्या लोकांसाठीच केला आहे. जे देशाचं कर्ज काढून मोदी जे पळून गेले आहेत वारे केंद्र सरकार, असा त्यांनी केंद्र सरकार टीका केला. कॅमेरामॅन संतोष मोकाशी, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.